नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढील गळा डीप नेक आणि पाठीमागील गळा जो आहे तो बोटनेक असणार आहे. तर याविषयी मी तुम्हाला पूर्ण कटिंग दाखवणार आहे. इथे जो माझ्याकडे ब्लाऊज आलेला आहे मापाला तो 36 साईज डीप नेक आहे. तर त्यावरून मी मापे घेतलेली आहेत आणि त्यावरून आपल्याला बोटनेक कसा कटिंग करायचं आहे पाठीमागे आणि फ्रंट डीप नेक कसा करायचं आहे कटिंग हे सांगणार. तर पहा, हे अस्तर आणि ब्लाऊज आहे, यावरती मला कटिंग करायचं. तर आधी आपण पेपर कटिंग करून घेऊया. तर सर्वात पहिल्यांदा मी पाठीमागील भाग कट करण्यासाठी पहा एक पेपर असा कट करून घेतला आहे. तर इथे ब्लाऊजची जी उंची आहे ती 14 इंच आहे. तर पहा, 14 + 1 15 इंच या इथे मी पेपर कटिंग करून घेतला आहे. आता शोल्डर जे आहे ते 14.5 इंच आहे. तर त्याचा निम्मा किती होतो? 7.25 इंच. तर इथे बरोबर मी पहा 7.25 इंचावरती असं मार्किंग करून घेणार आहे. अजून एकदा असंच 7.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. पहा, आता फ्रंटला हुक आहेत, तर इथे मला मार्जिन वाढवायची काही गरज नाही. जर तुम्हाला फ्रंटला हुक असतील तर फ्रंटला वाढवा, पाठीमागे हुक असतील तर पाठीमागे वाढवा. आता आपले फ्रंटला हुक आहेत, तर मी इथं 7.25 इंच शोल्डर घेतलेला आहे. अजून एकदा 7.25 इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर इथे पहा, मुंडासुद्धा मी किती घेणार आहे? 7.25 इंच. इथे सुद्धा मी 7.25 इंचच घेतलेला आहे. इथं आपण सरळ लाईन ओढून घेऊया. अगदी सावकाश सांगणारा व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुम्हाला सगळ्यांना समजेल. तर इथं पहा 7.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथे एक सरळ लाईन आपण ओढून घेतली. ओढल्यानंतर आता छातीचा चौथा भाग किती होतो? 36चा 9. पहा, तर इथं मी हे 9 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे आपल्याला अर्धा इंच लूजिंग द्यायचं आहे. हे लूजिंग दिलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर इथं हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे, हे 9 इंच आणि इथं हे अर्धा इंच आपलं लूजिंग. या पद्धतीने हे आपण घेतलं. आता कंबर आहे 28, त्याचा चौथा भाग होतो 7. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी वाढवणार आहे. 8 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन असणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपला बॅक पार्ट कटिंग होणार आहे. बॅक पार्ट नंतर फ्रंट डीप असताना काय बदल करायचे हे आपण पुढे पाहूया. या पद्धतीने इथे कमरेचं मार्किंग झालेलं आहे. आता इथे आपण शोल्डर पट्टी जी आहे ती किती ठेवायची आहे हे पाहूया. तर इथून मला शोल्डर पट्टी 3 इंच ठेवायची आहे, तर मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. पहा, इथून असं मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथे पहा 3.25 इंच आपली गळ्याची रुंदी शिल्लक आहे. तर या पद्धतीने सर्व तुम्ही मेजरमेंट घ्यायचे. इथे आता आपण जवळपास 1.25 इंच इथं डाऊन करायचं आहे. शोल्डर जे आहे ते 1.25 इंच डाऊन करायचं, 0.75. आता हे जे शिल्लक आहे याचा परत आपण मध्य करायचा आणि एक 1.5 इंच इथे मी आले. पहा, इथे 2 पद्धतीने तुम्ही करू शकता. इथे एक 1.5 इंच येऊ शकता किंवा पहा, हे जे आपलं अप्पर चेस्टचं पहिलं मार्किंग होतं त्याचा असा सेंटर करायचा आणि याच्या पुढे 2.5 इंच जायचं. तर बरोबर पहा, ही लाईन एवढीच आली. म्हणजे कोणतीही पद्धत वापरा, इथून सेंटर करून थोडंसं आतमध्ये घ्या किंवा जे अप्पर चेस्ट आपलं आहे पहिलं हे लुजिंग सोडून याचा सेंटर करायचा आणि याच्या पुढे 2.5 इंच घ्यायचं. पहा, तिथेच येतंय. मी एक तिरकी लाईन ओढून घेते. पहा, या पद्धतीने ही थोडी लाईन आपली आतमध्ये येईल. या पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता. आता या कोपऱ्यातून 1 इंच आपल्याला घ्यायचं. किती घ्यायचं आहे? 1 इंच. आणि हा आकार देताना पहा, इथून घ्यायचा. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता. इथे मी डाऊन केलं. फ्रेंच कर्वचा वापर करायचा असेल ना तरी सुद्धा करू शकता. पहा,
मी असा सेट करणार आहे हा कर्व. पहा, कर्वच्या साहाय्याने खूप छान असे आकार येतात. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग. आता इथे मला हा गळा 3 इंचाचा तयार करायचा आहे. 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 4.25 इंच इथं गळ्याची रुंदी जी होती तीच ठेवली. आणि इथे आकार देऊन घ्यायचा. तर खूप खोल पण नाही काढायचा हा आकार. या पद्धतीने इथे मी हा आकार दिलेला आहे. इथे आता तुम्ही कोणताही नेक तयार करू शकता. तो मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती जो कोणताही गळा असेल तो मी ड्रॉ करेन. तुम्ही कोणताही गळा ड्रॉ करू शकता इथं. आता मला मुंडाघेर मोजायचा आहे. मुंडाघेर मला 8 इंच हवा आहे. तर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून मी हा मुंडाघेर मोजून घेणार आहे. पहा, बरोबर 8 इंच मुंडाघेर आपला आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता 8 इंच बरोबर आपला मुंडाघेर भरलाय. त्यामुळे आता इथं आपल्याला मुंड्याची उंची कमी जास्त करायची काही गरज नाही. आता इथे पहा, हे जे मेजरमेंट आहे आपलं कमरेचं, इथून असं हा सेंटर करून घेतला आणि आपण गळ्या इथं टक्सचं मार्किंग करून घेऊ 4 इंचावरती. आता पहा, इथलं जे टक्सचं मेजरमेंट जे आहे ते इथे तुम्ही गळा किती ब्रॉड करताय किंवा किती खाली घ्यायचा यावर डिपेंड आहे. परंतु मी तुम्हाला या पद्धतीने सांगितलं. तर तुम्ही बॅक पार्ट जो पॅक नेक असतो तुम्ही या पद्धतीनं तयार करू शकता. तर इथं मी तुम्हाला सांगते, शोल्डर 7.25 इंच, मुंडा 7.25 इंच, इथून छाती 9 इंच, त्यामध्ये अर्धा इंच लुजिंग, 1.5 इंच मार्जिन. या पद्धतीने हे मी सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे. आता हे मी कट करून घेणार आहे. तर मी गळा इथं कटिंग करत नाही, मी डायरेक्ट त्या ब्लाऊज पीसवरती कटिंग करणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल पहा, परंतु स्किप करू नका. मी तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये सांगणार आहे. तर इथे या पद्धतीने हा बॅक पार्ट कटिंग झाला. आता फ्रंट पार्ट आपण कटिंग करून घेऊया. तर इथे जे हे आपलं कटिंग करायचं राहिले पहा, शोल्डर, ते कट करून घेऊ आधी या पद्धतीने. आता इथे आपण फ्रंट पार्ट कटिंग करत आहोत. तर हुकाय पट्टीसाठी मी इथं मार्जिन घेतलेलं आहे. मार्जिन घेतल्यानंतर पहा, आधी 1 इंच इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथं मी 1 इंच एक्स्ट्रा घेऊन एक लाईन ओढते. फ्रंट पार्टच्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंच जे आहे ते एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. याच्यावर आपल्याला आता उंची टाकायची आहे. आपली उंची किती होती? 14 + 1 15 इंच. तर इथून मी असं हे 15 इंचावरती मार्किंग करून घेते. या पद्धतीने. आता इथं फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. तर पहा, यामध्ये 7.25 मधून आता आपण शोल्डर किती घेतलं? 7.25. त्यामधून आपल्याला आता 1.5 इंच मायनस करायचं आहे. डीप नेक आहे म्हणून. तर पहा, आधी मी 7.25 इंचावरती मार्किंग करून घेते. पहा, हुकाय पट्टीचं जे मेजरमेंट आहे ते सोडून पुढं आपल्याला 7.25 इंच घ्यायचं आहे. तर इथे मी 7.25 इंच घेतलेलं आहे. या पद्धतीने पहा. आता यातून परत आपण हे 1.5 इंच मायनस करूया. बरोबर हे 1.5 इंच मायनस झाल्यानंतर किती राहिले? 5.25 इंच. 5.6 इंच आपलं हे शोल्डर राहिलेलं आहे. 5.6 एवढं हे शोल्डर राहिले. इथं पाहू शकता 5.7 म्हणजे 5.6. आता इथे जेवढा आपण मुंडा घेतलेला होता पाठीमागील भागामध्ये तेवढाच घ्यायचा आहे. परंतु आधी इथं पहा, हे करूया. 5.6 इंच आहे. तर इथं 5.6 इंच घ्यायचं. परत 7.25 इंच जो मुंडा घेतलेला होता तो 7.25 इंच मुंडा घ्यायचा. सरळ लाईन ओढून घेऊया. परत इथं अजून एक सरळ लाईन ओढायची. आता इथे चेस्टचं मार्किंग वगैरे लगेच करायचं नाही. जसं आपण 1.5 इंच इथं डाऊन केलेलं होतं त्या पद्धतीने 1.5 इंच डाऊन करायचं. परत इथं मुंड्याची उंची जी आहे याचा सेंटर करायचा. इथेही मी 1.5 इंच असं आतमध्ये येणार आहे आणि इथं मी 1.5 इंच घेणार आहे. फक्त 1.5 इंच.
आपण पाठीमागील भागामध्ये तिरकं 1 इंच घेतलेलं होतं. आता इथे मी पाऊण इंच घेतलं. आता हा जो आकार आहे ना तो पहा अशा पद्धतीने द्यायचा. आता मी हा आकार जो आहे ना फक्त देऊन घेते. आपल्याला काय करायचं आहे, नवीन मुंडा तयार करायला लागतो. जेव्हा आपण आर्महोलमध्ये टक्स घेतो ना त्यावेळेस आपल्याला नवीन मुंडा तयार करायला लागतो. तर त्यावेळेस पुढं मी तुम्हाला चेंजेस सांगते. या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिले. आता शोल्डर पट्टी आपण किती घेतलेली होती, 3. तर इथं हे 3.5 वरती मार्किंग करून घेतलं. पहा इथं किती राहिलेले आहे, 2.25 इंच. बरोबर 2.25 इंच गळ्याची रुंदी राहिलेली आहे. आता हे डाऊन करून घेऊया. डाऊन केल्यानंतर पुढचा गळा आहे 6.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथं 2.25 आहे तर इथे मी 2.5 इंच घेणार आहे. एक बॉक्स तयार करून घेतला, गळ्याला आकार दिला. या पद्धतीने आता इथे आपण टक्स पॉइंट घेऊया. आता पहा इथे फुल बस्ट 38 आहे, 9.5 त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 10.5 इंचावरती हे मार्किंग करून घेतलं मी. इथे सुद्धा पहा 4.25 इंच 10वा भाग करायचा फुल बस्टचा, 4.25 इंच 38चा 10वा भाग 4.25. तसंच इथंही 4.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. पहा इथे परत सरळ एक लाईन ओढून घेते. इथून आतमध्ये मी 1/2 इंच येणार आहे. किती? 1/2 इंच 0.75. पहा इथून हा जो टक्स पॉइंट आहे तो आपण 10.5 इंच घेतला आहे. इथून घेतलेला आहे 3.8. इथंही घेतलेला आहे 3.8 टोटल. परत इथं हा गॅप आहे 0.75. आता टोटल टक्स मी 3 इंचाचा घेईन. पहा इथं 3 इंच घेतलं. एक थोडीशी सरळ लाईन 2 इंचापर्यंत घेऊया आणि परत तिरकी लाईन ओढायची. या पद्धतीने हे केल्यानंतर इथून मी 1 इंच वरती गेले. पहा तर इथून 1/2 इंच या बाजूला आणि 1/2 इंच या बाजूला असा टोटल आपल्याला 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. तर इथं मी तो मार्किंग केलेला आहे. आता या लाईन जोडून घ्यायच्या. ही लाईन जोडली, इथे ही लाईन जोडली. आता इथे काय करायचं आहे, हे जे मेजरमेंट आहे हे चेक करूया. तर थांबा इथून आपण सरळ 5.5 इंच आलेला आहे. तर हा टेप आता असाच ठेवला मी आणि ही लाईन मोजून घेतली. तर ही लाईन कुठे 5.5 इंच येते पहा, इथे येते. तर इथं मी मार्किंग करून घेतलं. आता आपल्याला नवीन मुंडा तयार करायचा आहे. तर 1/2 इंच आपल्याला इथं डाऊन करायचं आहे. एक सरळ लाईन ओढून घ्यायची. नवीन मुंडा आपण तयार करतोय. आता इथे परत ही लाईन जी आहे ती अशी ड्रॉ करायची आणि इथे मुंड्याला नवीन आकार द्यायचा. तर पहा या पद्धतीने मी मुंड्याला आकार दिला. इथे हा आपला नवीन मुंडा झाला. आता आपल्याला फ्रेंच कर्वने इथे आकार सेट करायचे. तर पहा इथे मी हा फ्रेंच कर्व असा सेट केला. पहा इथून आकार दिले. ठीक आहे. इथं पहा या पद्धतीने हा आकार दिला. हा आकार दिल्यानंतर आता मी नवीन तयार करणार आहे. परत इथे दुसरा आकार देण्यासाठी इथून या पद्धतीने घ्यायचा आकार. थोडासा आपण अजून थोडा कर्व घेऊ. तर या पद्धतीने इथे मी हा परत ठेवून
इथं पहा हा नवीन आकार तयार करून घेतला. तर या पद्धतीने आपला हा प्रिन्सचा आकार तयार झाला. आता इथून पहा, आता इथे आडवत दाखवतो. आता इथे पहा या पद्धतीने इथे हा आपला आकार आहे ना, तर इथून हा आकार असा सेट करायचा इथेपर्यंत. तर तो मी असा सेट करते पहा. तर इथून या पद्धतीने हे आकार मी सेट केला. थोडा असा इथे राऊंड करून घ्या. ठीक आहे. तर इथं हे आपलं हे कट होऊन निघणार आहे पहा. इथून हे टोटल कट होऊन निघणार आहे. इथे हा आपला पॉइंट जो आहे तो कट होऊन निघणार आहे. इथे लक्षात घ्या काय काय आपलं कट होतंय. आता इथून हा पूर्ण जो आहे हा टक्स इथेही हा कट होणार आहे. आता इथे आपण पहा इथे मेजरमेंट्स घ्यायचं आहे. तर आता इथं छातीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथं किती भरतंय पहा. इथूनच इथला गॅप तुम्ही मोजू नका. इथे किती गॅप भरतोय हे पहा. अर्धा इंच, टोटल अर्धा इंच गॅप आहे. तर पहा हुकाय पट्टीचं मेजरमेंट सोडून आपलं पाठीमागच्या भागाला आपण छातीचं मेजरमेंट किती टाकलं होतं 9.5. आता हे गॅप जो आहे तो भरून निघण्यासाठी परत मी हे अर्धा इंच घेतलं आणि याच्या पुढे परत हे 1.5 इंच मार्जिन, हे 1.5 इंच मार्जिन एवढं घेतलं. नाही तर तुम्ही काय करा, टक्स कटिंग करून घ्या. मी तुम्हाला टक्स कटिंगच करून दाखवते आणि मग छातीचं मेजरमेंट टाकू. आता इथं कंबर किती आहे 28. तर इथं मी 7 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हा टक्स किती आपला 3. तर हे 3 इंच परत इथं घ्यायचं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर हे इथं आलेलं आहे. आता हे आधी मी कट करून घेते. आता इथे मी हा जो पार्ट आहे ना हा कट करते. इथे हा कट केला. तर इथून हा कट केला. इथे अर्धा इंच वरती येऊन इथे असं कटिंग करायचं आहे हा भाग. आता पहा हा जो भाग आहे तो मी असा यावरती ठेवला इथे बरोबर या टक्सशी. आता इथून पहा हा टक्स फक्त थोडंच अंतर आपला गॅप पडतोय. तर हा टक्सचा आकार मी व्यवस्थित करून घेतला. असं करायचं आहे. हा टक्स कट करायचा आणि इथे आपल्याला हे हा असा सेट करायचा आहे. आता आपण छातीचं मार्किंग टाकू 9.5. तर पहा जो आपण गॅप इथं घेतलेला होता त्यावरतीच बरोबर आले. म्हणजे तुम्ही कट करून सुद्धा केलं तरी चालेल किंवा विना कट. आता इथं मी जो टक्स कट केलाय ना तो न कट करताही मी जसं मगाशी सांगितलं अर्धा इंच कसं घ्यायचं तसं घेतलं तरी चालेल. किंवा पहा इथे मी या पद्धतीने टक्स कट करून 9.5 इंच इथं हे बरोबर 1.5 इंच मार्जिन. तर बरोबर तिथंच आपलं हे पॉईंट आलेले आहेत. आता हे जोडून घेऊया. जोडल्यानंतर हा पाठीमागचा भाग घ्यायचा. पहा कुठे येतं, इथे येतं. हे मी पॉईंट ड्रॉ करून घेतला. आणि या पद्धतीने मग हा इथला हा जो भाग आहे ना हा कट होऊन निघणार आहे पूर्ण. इथे तुम्ही पाहू शकता. तर मी हा आकार असा सेट केला इथे. तर या पद्धतीने आपलं फ्रंट हा डीप नेक आहे आणि बॅक बोट नेक तयार झाला आहे. तर हे कटिंग करून घेऊ. आता ब्लाऊज पीसवरती मी याचं कटिंग दाखवणार नाही कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. आता आपण हे सेपरेट करून घेऊया. इथून हा आकार जो आपण मुंड्याचा नवीन कट केलाय तो कट करायचा. हे कट केलेलंच आहे. गळा कटिंग करून घेऊया. आता हा पार्ट पण कटिंग करून घेऊ.
इथं अशा पद्धतीने हे जिथं जिथं मी पॉईंट सांगितले आहेत ते तुम्ही कट करून घ्या. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला सर्व समजेल. नाहीतर असा तुम्ही पुढे ढकलत व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला जास्त यातलं काही समजणार नाही. या पद्धतीने इथे आपला हा पुढचा डीप नेक आणि हा पाठीमागचा बोट नेक कटिंग झालेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.